मित्रांनो, गेल्या काही वर्षामध्ये जिम मध्ये वर्कआउट करताना अचानक एखाद्या व्यक्तीला हार्ट अटॅक आला आणि त्या व्यक्तीचा जागीच कोसळून मृत्यू झाला. अशा घटना या वारंवार आपल्या ऐकायला येत आहेत. या घटना नेमक्या का होत आहेत? सामान्य व्यक्तीमध्ये खरं तर एक प्रश्न पडलेला आहे की जिम मध्ये गेल्याने हार्ट अटॅक येतो का? बरीच अशी सिने कलावंत आहेत, सेलिब्रिटी मंडळी आहेत जी की नियमित जिम मध्ये जात होती, वर्कआउट करत होती, व्यायाम करत होती, ज्यामध्ये काही दिवसांपूर्वीच निधन पावलेले राजू श्रीवास्तव आहेत, सिद्धार्थ शुक्ला आहेत, पुनीत कुमार आहेत, अशी कितीतरी नावं, कितीतरी मोठी लिस्ट ही आहे की जे अभिनेते सुद्धा जिम मध्ये त्यांना हार्ट अटॅक आला आणि त्यांचा जागीच कोसळून मृत्यू झाला. तर मित्रांनो, याच विषयाला घेऊन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत की खरंच जिम मध्ये गेल्यानं हार्ट अटॅक येतो का? जिम आणि हार्ट अटॅक यांचं नेमकं काय कनेक्शन आहे? या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत. चला तर सुरू करूया. तर मित्रांनो, जिम मध्ये गेल्याने खरंच हार्ट अटॅक येतो का? याचं उत्तर निश्चितच नाही असं आहे. परंतु मग यामागे असे काही वेगळे कारण आहे की ज्यामुळे हार्ट अटॅक येतो. तर त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जे पहिलं कारण आहे तर ते कारण म्हणजे जिमला जाणाऱ्या व्यक्तीची स्वतःचं वैयक्तिक आरोग्य, स्वतःची त्या व्यक्तीची इंटरनल हेल्थ, हे खूप मोठं त्यामध्ये एक कारण आहे. बऱ्याचदा अशी काही मंडळी आहेत की ज्यांनी आतापर्यंत कधीच स्वतःच्या शरीरासंदर्भात तपासण्या केलेल्या नसतात, हृदयाचं आरोग्य त्यांनी जाणून घेतलेलं नसतं, त्यांची कोलेस्टेरॉल लेवल असेल, होमोसिस्टिन लेवल असेल, ईसीजी असेल, 2D इको असेल, अशा गोष्टी त्यांनी हृदयासंदर्भात कधीच केलेल्या नसतात. आणि अशा व्यक्ती अचानक जाऊन जिम मध्ये वेगवेगळ्या प्रकारचं वर्कआउट करायला लागतात, चुकीच्या पद्धतीने ते वर्कआउट करतात, स्वतःच्या शरीराच्या क्षमतेच्या बाहेर जाऊन ते हाय इंटेन्सिटी वर्कआउट ज्याला म्हटलं जातं ते करायला लागतात. अशा वेळी काय होतं, एखादा व्यक्ती जेव्हा अचानक आपल्या शरीराच्या क्षमतेच्या बाहेर वजन उचलतो किंवा हाय इंटेन्सिटी वर्कआउट करतो, खूप जास्त वेळ व्यायाम करतो, जिम मध्ये मेहनत करतो, अशा वेळी हृदयाला जो रक्त पुरवठा आहे, होणारा जो रक्त पुरवठा आहे, त्याच्यामध्ये जे डिमांड आणि सप्लाय आहे, रक्त पुरवठ्याची मागणी आणि पुरवठा आहे, यामध्ये कुठेतरी संतुलन राहत नाही. या समीकरणात कुठेतरी बिघाड होतो, हृदयाच्या स्नायूवर अचानक दबाव येतो आणि बऱ्याच लोकांच्या धमन्यांमध्ये हे जे प्लॅक निर्माण झालेले असतात, कोलेस्टेरॉलमुळे असेल किंवा इतर घटकामुळे ते प्लॅक निर्माण झालेले असतात, जे की त्या लोकांना माहीत देखील नसतात. मग अशा वेळी अचानक असे वर्कआउट करताना त्या हृदयाच्या स्नायूंवर दबाव येतो, हृदयाची जी इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटी आहे ती कुठेतरी इम्बॅलन्स होते आणि अचानक तो जो प्लॅक आहे तो रॅप्चर होतो. तो प्लॅक रॅप्चर झाला की मग तिथं लगेच हृदयाकडे जे रक्त येतं तिथं कुठंतरी खंडित ते रक्त होतं आणि हृदयाला रक्तपुरवठा खंडित झाल्यामुळे अचानक हार्ट अटॅकचा झटका हा येतो. मित्रांनो, आजकाल जिम करणाऱ्या व्यक्तींमध्ये सप्लिमेंटचं जे प्रमाण आहे किंवा स्टिरॉइड इंजेक्शन घेण्याचं जे प्रमाण आहे हे सुद्धा या गोष्टीला कुठेतरी कारणीभूत होत आहे. कारण आजकाल बरीच मंडळी ही म्हणजे अगदी मोठ्या प्रमाणावर या सप्लिमेंटचा वापर करताना दिसतात, स्टिरॉइडच्या इंजेक्शनचा वापर करताना दिसतात, सर्रासपणे ते या गोष्टी वापरतात. बऱ्याच गोष्टी, बरेच सप्लिमेंट्स हे बाहेरच्या देशात बॅन आहेत, परंतु तरीही ती सप्लिमेंट आपल्या देशामध्ये वापरताना ही मंडळी दिसतात. याचा देखील या हृदयविकाराच्या झटक्यामध्ये जी वाढ झाली आहे त्याच्याशी काहीतरी संबंध निश्चितच आहे. मित्रांनो, बरीच मंडळी, बरीच जिम मध्ये जाणारी जी व्यक्ती आहेत त्या अशा काही चुका करतात की ज्यामुळे हृदयविकाराच्या झटक्याचं प्रमाण हे वाढते किंवा त्याची शक्यताही बळावते. त्यामध्ये बरेच लोक असे आहेत की ते जिम मध्ये गेल्याच्या नंतर पुरेसं शरीर गरम नसताना देखील वेगवेगळे प्रकारचे वर्कआउट करायला लागतात. म्हणजे स्वतः अगोदर गेल्यानंतर स्वतःच्या शरीराला वॉर्मिंग अप न करता, शरीराला कुठल्याही पद्धतीने गरम न करता वेगवेगळी हाय इंटेन्सिटी वर्कआउट ते करायला लागतात आणि त्याच्यामुळे देखील अशा घटनांमध्ये वाढ होऊ शकते. मित्रांनो, बरीच मंडळी अशी आहेत की ज्यांनी लहानपणापासून फारसे काही शारीरिक कष्ट घेतलेले नसतात, परंतु काही वेळानंतर डॉक्टरांकडून त्यांना सांगण्यात येतं की तुम्ही आता तुमच्या शरीराकडे लक्ष दिलं पाहिजे किंवा आता व्यायाम केला पाहिजे. तर मग अशा वेळी ही मंडळी अचानक जाऊन जिमकडे उड्या मारतात.
मग अशा वेळी एकतर बराच मोठा काळ त्यांचा शरीराचा हा इनऍक्टिव्ह असतो आणि अचानक अशी मंडळी जाऊन मग जिम करायला लागतात, याचाही कुठंतरी वेगळा इम्पॅक्ट त्याच्या शरीराच्या हेल्थवर, हृदयाच्या हेल्थवर होत असतो. बरीच मंडळी अशी आहेत की ज्यांना जिम जॉईन केल्याच्या नंतर अगदी 4-8 दिवसांमध्येच बॉडी बिल्डर बनायचं असतं, शरीर कमवायचं असतं. मग अशी मंडळी काय करायला लागते की अगदी कमी वेळेमध्ये हाय इंटेन्सिटी वर्कआउट असेल किंवा जास्त मेहनत घेणं असेल, दीर्घकाळ जिम करणं असेल, अशा गोष्टी त्या करायला लागतात आणि याचा देखील हृदयावर विपरीत परिणाम होतो आणि हृदयविकाराच्या झटक्याची शक्यताही वाढते. जिम केल्याने हार्ट अटॅक येण्याच्या घटना ज्या आहेत त्यामध्ये बरीच अशी मंडळी आहेत की जे स्वतः डायबेटिक आहेत किंवा त्यांच्या घरामध्ये कुणाला तरी हृदयविकाराच्या झटक्यासंदर्भी आजार आहे किंवा त्यांना स्वतःला सुद्धा हृदयासंबंधी किंवा रक्तवाहिन्यासंबंधी आजार आहे, ते धूम्रपान करतात, अशी मंडळी देखील आहेत. मग अशी मंडळी देखील अशा घटनांसाठी खरं तर जास्त प्रमाणात बळी पडणार असते. कारण धूम्रपान असेल, हृदयविकारासंदर्भात आजार असतील, तुमचं डायबेटिक असेल आणि अशा स्थितीमध्ये जर तुम्ही हाय इंटेन्सिटी वर्कआउट जर करत असाल तर त्याचा तुमच्या हृदयाच्या स्थितीवर, रक्तप्रवाहावर अचानक कुठेतरी बदल होऊन मोठ्या प्रमाणावर त्याचा आघात हृदयावर होऊन हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यताही खूप मोठी असते आणि अशा व्यक्तींना याची जास्त जोखीम असते. तर मित्रांनो, शेवटी आपण जिम मध्ये गेल्यानंतर ह्या ज्या हृदयविकाराच्या झटका येण्याच्या ज्या घटना आहेत त्या वाढत आहेत, यासाठी नेमकी काय काळजी घ्यावी, कुठले उपाय आपण योजावेत या संदर्भात बघूया. तर त्यासाठी सर्वात महत्वाची काळजी म्हणजे सर्वांनी अगोदर जिम जॉईन करण्या अगोदर, हाय इंटेन्सिटी वर्कआउट करण्या अगोदर स्वतःच्या हृदयासंदर्भात जे आरोग्य आहे आणि काही विशिष्ट प्रकारच्या तपासण्या आहेत, ज्यामध्ये ECG असेल, होमोसिस्टीन लेवल असेल, BP असेल, शुगर असेल, आणखी काही 2D इको असेल, अशा तपासण्या त्यांनी करून घ्यायला हवे. अगोदर आपलं स्वतःचं आरोग्य आणि आपण जिम करण्यासाठी फिट आहोत की नाही हे त्यांनी जाणून घ्यायला हवं. त्यानंतर ज्या लोकांना स्वतः डायबिटीज आहे, हृदयासंदर्भात काही आजार आहेत, ज्यांच्या घरामध्ये अगोदरच कुणीतरी हृदयविकारासंदर्भात आजारी आहे किंवा डायबिटीस संदर्भात आजारी आहे, जी लोक स्वतः धूम्रपान करतात, मद्यपान करतात, अशा लोकांनी तर जास्तीत जास्त काळजी या संदर्भात घ्यायला हवी आणि त्यांनी जास्त प्रमाणात मेहनत घेणं हे जिम मध्ये टाळायला हवं. विशेषतः जी मंडळी, पूर्वी असं म्हटलं जायचं की 40च्या नंतर आपण हृदयाच्या संदर्भात तपासण्या करायला हवी, परंतु आता हे वय अगदी खाली आलंय आणि आता तर कुठल्याही वयात हृदयविकाराच्या झटक्याचं प्रमाण हे वाढलंय. म्हणजे निदान 30 वर्ष वयाच्या नंतर वर्षभरात एकदा किंवा 6 महिन्यात एकदा आपण आपल्या हृदयाची स्थिती, त्या संदर्भात तपासण्या ह्या केल्या पाहिजे आणि आपल्या हृदयाचे आरोग्य हे आपण जाणून घेतलं पाहिजे. जाता जाता मित्रांनो, आणखी एक महत्वाचं की एखाद्या व्यक्तीला जिम करताना किंवा व्यायाम करताना किंवा बाहेर वॉर्मिंग अप करताना, फिरताना जर अचानक छातीमध्ये दुखायला लागलं, त्या दुखण्याची जी कळ आहे ती तुमच्या डाव्या शोल्डर पर्यंत, खांद्यापर्यंत जायला लागली, पाठीत चमका निघायला लागल्या, घाम यायला लागला, तर अशा व्यक्तींनी त्वरित जे काही तुम्ही करत असाल, वर्कआउट करत असाल किंवा फिरत असाल, त्वरित तुम्ही थांबायला हवं, कुणाची तरी मदत घ्यायला हवी आणि लवकरात लवकर डॉक्टरांना भेटायला हवं. हा हृदयविकाराचा झटका असू शकतो किंवा त्या संदर्भात ही जी लक्षणं निश्चितच आहेत. त्यामुळे जर असं काही आढळलं तर लवकरात लवकर तुम्ही आपल्या डॉक्टरांना दाखवायला हवं. यामध्ये दुर्लक्ष करून चालणार नाही. चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया एखाद्या नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.